सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातील कॉम्रेड के.एल. मलाबादे चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळ्याला मेघडंबरी बसवण्यासाठी महापौर उदय धातुंडे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. इचलकरंजी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ठिकाणांपैकी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. या उद्यानाच्या मध्यभागी असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं अर्धाकृती स्मारक हे या परिसराचं मुख्य आकर्षण आहे. उद्यान परिसर वृक्षसंपदेनं समृद्ध असल्यानं इथं विविध पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. मात्र पुतळ्यावर किंवा आजूबाजूला कोणतीही संरक्षक व्यवस्था नसल्यानं पक्ष्यांची विष्ठा तसंच इतर कारणांमुळे स्मारकाचं पावित्र्य धोक्यात येत असल्याचं या निवेदनात मराठा महासंघानं म्हटलंय. दरम्यान यापूर्वी इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात असताना पुतळ्याचं संरक्षण व्हावं आणि स्मारकाचं पावित्र्य जपलं जावं या उद्देशानं पुतळ्यावर मेघडंबरी बसवण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेत पुतळ्यावर मेघडंबरी उभारण्यातही आली होती. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्यानं काही काळातच ती मेघडंबरी कोसळली. त्यामुळे सध्या पुतळा पुन्हा उघड्यावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघानं पुन्हा एकदा महानगरपालिकेकडे मागणी करत पुतळ्यावर उत्कृष्ट दर्जाची आणि टिकाऊ मेघडंबरी बसवण्याची मागणी केली आहे. अशी मेघडंबरी उभारल्यास स्मारकाचं संरक्षण होईल तसंच उद्यानाचं सौंदर्यही अधिक खुलून येईल असं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी संतोष सावंत, अरविंद माने, दीपक रावळ यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.